हॅलो. आपल्या बायकांचं कसं असतं ना, आपल्याला जर कोणी म्हटलं, की चला शॉपिंगला जायचं, तर आपण 2 मिनिटात रेडी होतो. कारण की आपल्याला शॉपिंग हा आपल्या जवळचा आणि जिव्हाळ्याचा विषय, नाही का? आता इथे आम्ही आलो होतो डी-मार्टला. डी-मार्टला आल्यानंतर ना प्रत्येकालाच ना आपल्याला लागणाऱ्या सगळ्या वस्तू आपण घेत असतो आणि न लागणाऱ्या वस्तूसुद्धा आपण उचलतो. कारण की त्या ऑफरमध्ये मिळतात ना आणि डी-मार्ट म्हटल्यानंतर मोठ्या-मोठ्या गोष्टींवर ऑफर असते आणि ऑफर म्हटलं, की आपल्याला ना न लागणाऱ्यासुद्धा वस्तू आपण भरभरून घेत असतो आणि मग काय घरी आल्यानंतर आपल्याला त्या गोष्टीचा पश्चाताप होतो. आता मला ना घ्यायची होती कढई. म्हटलं चला कढईच्या शोधामध्ये मी निघाली होती आणि इकडे माझं लक्ष पर्सकडे गेलं होतं. इथे ना पर्स इतक्या सुंदर अवेलेबल होत्या ना, खूप छान असं पर्सचं जे कलेक्शन आहे ना इथे आलेलं होतं आणि मला असं वाटतं कुठली घेऊ याच्या विचारात मी होते आणि विचार करता बराच वेळ होऊन गेला आणि म्हटलं जाऊ द्यात. आपल्याकडे का पर्स मिळत नाही म्हणून घेणारी पर्स जी होती, आवडलेली पर्स होती, ती सुद्धा मी तिथेच ठेवली आणि मग काय पुढे निघाले आणि पुढे निघाल्यानंतर ना आदू आणि माझं लक्ष गेलं होतं या टेडी बेअरकडे आणि इतक्या सुंदर हे टेडी होते ना, असं वाटत होतं की सगळेच घेऊन घ्या. आणि घेतलं पण असतं ना, पण काय करणार, हे न्यायचे कसे, हा मोठा प्रश्न पडला होता मला. म्हणून म्हटलं जाऊ देत. टेडी काय राहू दे, तिथेच ठेवले आणि मग माझं लक्ष या आरशाकडे गेलं. म्हटलं चला आपला अवतार कसा आहे तो पाहूयात आणि इकडे आले होते मी चपलांच्या सेक्शनमध्ये. इथे स्लीपर जे आहेत ना आणि साधे जे फ्रॉक्स आहेत ना, ते इतके सुंदर आलेले होते. म्हटलं चला ह्यासुद्धा पाहूयात. पण इथे ना लोकांनी इतकी पसारा करून ठेवला त्या सगळ्या या सेक्शनमध्ये ना, खाली आणि या सेक्शनमध्ये सगळ्या चपला करून ठेवल्यात. म्हटलं जाऊ द्या, सगळं झालं. आता आपल्या मेन टार्गेटकडे येऊयात. म्हणून मला जे घ्यायचं होतं त्याकडे मी आलेली होती, कढईकडे. म्हटलं चला, सगळ्यांचंच म्हणणं होतं की तुझी कढई फार घाण झाली, चला मॅडम काहीतरी कढई बदला. म्हणून मी कढईच्या शोधामध्ये आलेली होती आणि कढई मला ही ना खूप आवडली. ते म्हटलं फायनली पण ही कढई घेऊयात असं मी ठरवलं. मग माझी ताई आली मला म्हटलं, तुमच्याकडे का कढई मिळत नाही का, इथून ही कढईचं ओझं घेऊन जाते. मग काय, कढई तशीच ठेवली. म्हटलं चला आपल्याला गॅस पण घ्यायचा आहे, किती दिवसापासून आपल्याला गॅस घ्यायचा आहे 3 बर्नरचा. म्हणून मी गॅसच्या शोधामध्ये इकडे सगळे गॅस शोधले. पण मग म्हटलं आता हे न्यायचं तरी कसं, म्हणून ते सुद्धा तसंच ठेवलं. ताईला म्हटलं अधिक महिन्यासाठी ना खूप छान असं दिव्यांचं कलेक्शन इथे आलेलं होतं. तांब्या पितळेचे जे दिवे आहे ना ते खूप मस्त आलेले होते आणि इथे ना हे फ्लावर पॉट पण तेवढेच सुंदर होते. खूप मस्त असे त्याचे रेट आणि क्वालिटी खूप चांगली होती आणि विशेष म्हणजे रिजनेबल रेटमध्ये आपल्याला जर परवडत असेल ना, तर आपण हे ते इथून डी-मार्टमधून घेऊनच जातो. हा जो टिफिन आहे ना तो खूपच सुंदर होता. आता लवकरच शाळा सुरू होतील मुलांच्या आणि त्यांच्यासाठी हा जो टिफिन आहे ना तो मस्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि हे जे जार आहेत ना 99 रुपयामध्ये 5 होते आणि त्याची क्वालिटी वाईज पण खूप छान होते. जर तुम्हाला परचेस करायचे असेल ना, तर हे जे जार आहेत ना ते डी-मार्टमधून घ्यायला नक्कीच परवडतील असं मला वाटतं. उन्हाळा म्हटल्यानंतर काहीतरी गार प्यावंसं वाटतं आणि त्यासाठी जर जारमध्ये जर सरबत किंवा ज्यूस करून ठेवलं ना तर ते बेटर पडतं. म्हणून आता इथे एक मी जार पाहत होते आणि तो जार आहे ना खूपच मस्त मिळाला होता. 99मध्ये एक जार आहे ना खूप छान मिळाला होता. त्याची क्वालिटी वाईज पण खूप मस्त आहे. ह्या ज्या बॉटल आहेत ना त्या पण खूप मस्त मिळाल्या आहेत. प्लास्टिकच्या आहेत पण त्याची क्वालिटी खूप छान आहे. प्रवासात अगदी आपण बॅगमध्ये कॅरी करू शकतो. चला तर मग अशी होती आजचा शॉपिंगचा दिवस. कसा वाटला व्हिडिओ?